सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महावाक्य या प्रकरणामध्ये सत या शब्दाने ब्रह्माचा निर्देश केला, चित या शब्दाने मायेचा निर्देश केला आणि आनंद या शब्दाने ईश्वराचा निर्देश केला. असा ब्रह्म माया ईश्वर त्र्यांश स्वरूप एक परमेश्वर त्याच्या वास्तव स्वरूप अस्तित्वाच्या भावाकडे आपल्या आत्मचेतनेचं लक्ष केंद्रित व्हावं यासाठी या शब्दांच्या द्वारा बोध प्रदान केला. तर या सच्चित आनंद त्र्यांशामध्ये त्र्यांशाचा समुच्चय परमेश्वर म्हटला आणि तोही सर्व शक्तींनी संयुक्तिक असलेला भाव, हे त्याचं परमेश्वरत्व आहे. म्हणजे धर्म आहे तो, धारणा आहे ती कार्यार्थी. मुळात अव्यक्तपर वस्तू एकवाती, व्यक्तीर्ण दृश्यते स अव्यक्त, सूक्ष्मातीत सूक्ष्म. पर म्हणजे श्रेष्ठ, वस्तू म्हणजे वास्तव स्वरूप अस्तित्व. स अव्यक्त निर्गुण निराकार अगाध अनंत आनंदमय दिव्य तेज पुंज प्रकाश स्वरूप सर्वव्यापक आणि दशोदिशांनी अगाध अनंत असीम परिमित उरलेली. मात्र मायेच्या संयोगाने मायेच्या नित्य संबंध ज्या सर्वात्मक असून सर्वातीत असलेल्या आनंदमय ईश्वर स्वरूपाशी आलेला आहे. त्या मायेच्या द्वारा त्या आनंदमय ईश्वर स्वरूप जीवोद्धरणाचं कार्य करीत असतं, सृष्टीची निर्मिती करीत असतं, हे करून घेत असतं मायेच्या द्वारा. आणि जीवोद्धरणासाठी मायेच्या द्वारा अवतार धारण करीत असतं, ज्ञान प्रेम उभयविध साधन करून जीवाचा उद्धार करीत असतं आणि मग सृष्टीचा संहारही करून घेत असतं. मात्र मायेच्या पलीकडे जे अव्यक्तपर वस्तू एकवाती आनंद शब्द ईश्वराचंच अखंड अनुसंधानित स्वरूप, हे कुठल्याही प्रकारचे त्याच्या ठिकाणी कार्यार्थी धर्म नसल्या कारणामुळे कारणार्थी आहे, कारणात उत्तम रूपाने अगाध अनंत आहे. ते स्वरूप जसं ब्रह्म व्यापक अगाध अनंत, तसेच ते स्वरूपामध्ये बीज रूपाने कारणात आहे. पण ते अंकुरित होत नाही, त्याला वृक्ष निर्माण होत नाही, त्याचं फलितही होत नाही. कारण नित्य संबंधे माया जी ईश्वर स्वरूपी आहे ती तिथे संबंधाला नाही आहे. हे माया भूमीच्या संयोगाने बीज पेरलं जात नाही त्या धर्मांचं, आणि ते अंकुरित होऊन सृष्टीची निर्मिती आणि ते फलित नाही होत. फलित आहे शेवटचा जीवाचा उद्धार, जीवाला शाश्वत रूपाने आनंद प्रदान करणे, ते नाही होत. मग जी माया आहे अनंत ब्रह्मांड व्यापक हरित वर्णाची भरीव चेतन वर्तुळाकार त्रिगुणात्मक स्वरूप आणि पंचप्रकारात्मक सामर्थ्याने संयुक्तिक असलेली, तिचा या परमेश्वराच्या जीवोद्धरण कार्यामध्ये काय उपयोग होतो की तिला त्र्यांशामध्ये घेतली. ती तर चैतन्य देवता होय परी परमेश्वरू नव्हे, तिला देवता म्हणून तिची व्यावृत्ती केली की ते परमेश्वर नाही. पण परमेश्वर या पदामध्ये सच्चित आनंद, ती चित शब्दे माया बोली, ती माया घेतली. कारण तिच्याशिवाय परमेश्वर सृष्टीची रचना, अवतार, ज्ञानप्रेम देणे, जीवाचा उद्धार करणे आणि संहार करणे हे करू शकत नाही. म्हणून संयोगिक भावाने तीही मूळचीच अनादीची नित्य संबंधाला असून ईश्वराने तिला संयोगिक भावाने स्वीकृत केलं जीवाच्या उद्धाराच्या हेतुस्तव. आणि म्हणून परमेश्वर या पदामध्ये तिचाही निर्देश केला. त्या मायेचा उपयोग काय? आता परमेश्वराचं जे कार्य आहे ते म्हणजे जीवांचा उद्धार करणे. जीव आर्जक देवता फळदाती चैतन्य व्यापारते परमेश्वरू उद्धरिता. जीव हे अर्जक, अर्जनशीलता आहे. कारणात तो सर्वाधिकारी आहे. नित्य केवळ असल्यामुळे, शुद्धतम असल्यामुळे तो पाणी जसं ज्या रंगात
रंग टाकाल पाण्यात त्या रंगाचं होऊन जातं, तसा जीव आहे. जीव जैसा देई सुजले तैसा होय, जीव जैसा संगी ठेविजे तैसा टाके. म्हणून जीव अर्जक आहे. पाप पुण्य कर्म करून तो सुखदुःख जोडू शकतो, अशी अर्जन करण्याची कारणात त्याच्या ठिकाणी क्षमता आहे. देवता फळदाती, देवता या फलदातृत्व वर्तवू शकतात अशा पंचप्रकारात्मक सामर्थ्याने संयोगिक आहेत. देवता एकीच्या एकीनीच्या उच्च नीच सामर्थ्य आहे, एकापेक्षा एक अधिक पटीने. आणि चैतन्य व्यापारते, ही चैतन्य माया जी आहे ती व्यापारते, ती सकळ व्यापार करते. परमेश्वराचा सकळ ही व्यापारू शक्ती द्वारकू, शक्तीच्या द्वारा चालतो. मग आद्य शक्ती माया, माया ईश्वरीचे प्रथम करण. या आद्य सर्वप्रथम शक्ती माया, तिच्या द्वारा व्यापार चालतो आणि ती परमेश्वराचं प्रथम करण म्हणजे साधन आहे. सृष्टी निर्मिती करून घेण्याचं प्रथम साधन. मग हे परमेश्वराचं त्या मायेच्या द्वारा जीवोद्धारणाच्या हेतुस्तव जे सृष्टी निर्मिती करून घेण्याचं कार्य आहे, हे या मायेच्या द्वारात चालत असतं. हा एक मायेचा त्या परमेश्वराच्या जीवोद्धरण कार्यामध्ये उपयोग आहे. कारण सृष्टीची निर्मिती केल्याखेरीज जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणे असंभवनीय आहे. मात्र जे मूळचेच अनादीचे अविद्या संयुक्तिक असलेले मायेच्या तम प्रदेशातील जीव आहे, त्यांच्या ठिकाणी असलेली जी अनादीची अविद्या आहे, तिचा छेद केल्या वांचून त्याला परकैवल्य आनंदमय स्वरूपाचा स्पर्शजन्य अनुभव येणे अशक्यप्राय गोष्ट आहे. अनादी अविद्या आहे तोवर तो विजातीय तत्व आहे. साजात्या वेदू, सजातीय तत्व मेळ खात असतात. परमेश्वर केवळ आणि जीव ही केवळ, परंतु जीव अविद्यायुक्त केवळ आहे. परमेश्वर मायायुक्त केवळ आहे, परंतु स्वयंविरुद्ध धर्मीवंत असल्या कारणामुळे तो मायेने विरहितही आहे, मायेने संयुक्तिक जरी असला तरी. आणि म्हणून त्याला मायेचं बंधन नाही आहे. सर्वात्मक असून सर्वातीत आहे. सकळ धर्म युक्त असून सकळ धर्मरहित आहे. तसं जीव स्वरूपे विरुद्ध धर्मीवंत नाही आहे की अविद्यायुक्त असून अविद्येने विरहित असेल. ते नित्य मुक्त परमेश्वर त्या बद्धमुक्त जीवाला जेव्हा त्या अविद्येच्या बंधनापासून मुक्त करेल, विलग करेल, तेव्हाच नित्यमुक्त होऊ शकतं. आणि म्हणून ह्या अविद्येचा छेद करण्यासाठी आणि जीव स्वरूपी आत्यंतिक नेणीव ते अज्ञान बोलीचे अज्ञानतम भाव आहे. अज्ञान आहे ते मूळ स्वरूपात अज्ञान भाव आहे. त्या अज्ञानाचा निराश करण्यासाठी परमेश्वराला सृष्टीची निर्मिती करून घेणं हे अगत्याचं ठरतं. आणि त्यासाठी माया ही त्रिगुणात्मक शक्ती आहे. विकृती जी आहे, विकार, माया गुणवंती, धर्मवंती, विकारवंती आहे. सीते माया बोलली. तिचे गुणवंती त्रिगुणांचं सामर्थ्य, धर्मधारणा कार्य करण्याची, आणि त्यासाठी विकार म्हणजे विकृत होणे, भेदबदल घडणे स्वतःतनं इतरांमध्ये, हे गरजेचं. ते मायाच करू शकते. परमेश्वर निर्गुण आहे. निर्गुण सामर्थ्याने सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही. अष्टभैरवातले परमाणू हालचाल करू शकत नाहीत. का जीवसुद्धा तिथून बाहेर काढले जाऊ शकत नाही. त्याला त्रिगुणांची गरज असते. निर्गुण स्वरूप हे नपुंसकवत आहे. सर्व शक्ती संपन्न आहे पण नपुंसकवत आहे. त्रिगुणांच्या ऊर्जेच्या द्वारा कार्याची अभिव्यक्ती केली जात असते. हे सत्व, रज, तम हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे. रजगुण इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ते कार्य करतो, गती देतो कार्याला कुठल्याही. अष्टव्यवहारातले कारणातले जे पाचीभूत तिन्ही परमाणू आहेत त्यांना कार्यान्वित करू शकतो तो. त्याची ऊर्जा त्यांना हलवा चालव करू शकते. जीवांनाही ती रजोगुणाची ऊर्जा हलवा चालव करू शकते.
देवता स्वयं त्या त्रिगुणांच्या ऊर्जेने हालचाल करतात आणि परमेश्वर तर सत्यनित्य संत शाश्वत सर्व धर्म शून्य ऐसे ते ब्रह्मबोली जे तो तर आहेच. परमेश्वरीय अविक्रयी तृप्तकाम अचल स्थिर आहे. पण तोही मानवीय देहात येतो तेव्हा मायावेश मायापूर धारण करतो तेव्हा त्या त्रिगुणांच्या द्वारा हालचाल करताना दिसतो. तो स्वयं हालचाल नाही करू शकत. काय तो तर अनंत आहे. त्याने हालावं चालावं कुठे, इकडे सरकावं का तिकडे सरकावं. पण मनुष्य देहामध्ये येतो इयत्ता वच्छिन्ना मूर्ता, मूर्त होतो, अमूर्त तो मूर्त होतो, निर्वयव निराकारू असे तो सावयव साकारू होतो. त्यावेळेला ते सावयव साकार मनुष्यवेश त्यात मायावेश आणि मायापूर असतं. त्या मायेच्या सामर्थ्याच्या द्वारा म्हणजे त्या त्रिगुणांच्याच द्वारा ते हालचाल केली जात असते. तालोष्टपुट व्यापार आहे, वैखरीद्वारे परेचा व्यापार, हे सगळं त्या रजोगुणाच्या ऊर्जेनेच होत असतं. ही रजोगुण ती इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉन आहे, सत्वगुण तो प्रोटॉन आहे म्हणजे तो स्थिर ठेवतो स्थायी अवस्थेत शांत, आणि तमोगुण जो आहे तो न्यूट्रॉन आहे, न्यूट्रल करतो म्हणजे तो विनाश करतो, विघटन करतो. मग हे निर्मिती स्थायी अवस्था स्थिर ठेवणे आणि विनाश करणे हे रज सत्व तम या त्रिगुणांचे काम आहे. आणि हे त्रिगुणात्मक स्वरूप माया आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्तया. भगवंतही म्हणतात की माझी माया जी आहे, मम माया, माझी माया शक्ती दैवी दिव्य सामर्थ्य संपन्न आहे आणि गुणमयी त्रिगुणमयी आहे, सात्विक राजस तामस आहे. हिला तरणं फार दुरत म्हणजे कठीण आहे. मग त्या मायेच्या त्रिगुणाचा उपयोग, त्या त्रिगुणात्मक शक्तीचा उपयोग तो आनंद शब्द ईश्वर करून घेतो सृष्टीची संरचना करण्यासाठी. तोही जीवाचा उद्धार करावा म्हणून त्याच्या ठिकाणी असलेली जी अनादी विद्या आहे ती छेद करता यावी यासाठी. नसुद्धा एवढी अनादी अविद्या जीव स्वरूपी आहे तिचा छेद करण्यासाठी हा एवढा मोठा सृष्टी रचनेचा पसारा मांडलेला, एवढा मोठा खटाटोप उभा केलेला आहे. वांतून ती जर नसती अनादी विद्या जीव स्वरूपी तर काहीच गरज नसती. मग त्या मायेच्या द्वारा सृष्टी निर्मिती करून त्या अनादी विद्या संयुक्तिक असलेल्या जीवांना सूक्ष्म देह तथा स्थूल देह मनुष्य देहात आणून परमेश्वर आपण स्वतः अवतार घेतात आणि जीवांना ज्ञान तथा प्रेम उभयविध साधन प्रदान करतात आणि त्यांना योग्य करून अनादी विद्येचा छेद करून त्याला अनादी अविद्या विभिन्न झाला असता जीव कैवल्य स्वरूपाला आपल्या परकैवल्य आनंदमय स्वरूपामध्ये पावन करतात आणि तिथला स्पर्शजन्य आनंद त्याला कायमचा शाश्वत रूपाने उपभोगायला मिळतो. तर हे जे कार्य सर्व आहे हे मायेच्या स्वरूप संयोगाशिवाय आनंद शब्द ईश्वर स्वरूपाला करणं अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणून हा मायेचा उपयोग परमेश्वर जीवोद्धरण कार्यात करून घेतात. म्हणून सच्चिदानंद या पदामध्ये चित शब्द माया बोलली, तिला आपल्या आत घेतलं, स्वीकार केलं. तसं सृष्टीचा संहार का सृष्टीची रचना मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. माझ्या अध्यक्षत्वाखाली, माझ्या सूत्रसंचलनाखाली प्रकृती प्रकर्षेण जलद गतीने तात्काळ डोळ्याची पापणी लावली आणि उघडली. इतक्या क्षणात कृती करणारी म्हणजे कार्य करणारी ती प्रकृती पराशक्ती माया, ही मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. चराचरम सूयते. चर अचर, चर म्हणजे चेतन जीव आणि देवता, अचर म्हणजे पाचीभूत तिन्ही गुण कारणातले ते कार्यप्रपंच हे पृथ्वीवर गोलादी चंद्र ताऱ्यांचं व्यक्त ब्रह्मांड असतं. याला सूयते म्हणजे प्रसृत करते, निर्माण करते. परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टी रची. परमेश्वराच्या प्रवृत्तीने माया सृष्टीची रचना करते. परमेश्वर प्रवृत्ती माया व्यापार वश विद्यात्मक जीव चैतन्यमय मैसे घेऊन उठे. ती चैतन्यांश लावून चैतन्यमय उजवून आद्यमळ लागला असता जीवत्व कार्यान्वित करून त्याला जन्माला घालणे, त्याला सूक्ष्म देह रचण्याचं मायेच्या द्वारा सामर्थ्य देणे आणि स्थूल देहामध्ये संपादन करणे.
हे कार्य मायेच्या संयोगानेच घटित होत असतात. मायेच्या संयोग संबंधाशिवाय घटित होणे अशक्यप्राय गोष्ट असते. नंतर परमेश्वर अवतार धारण करतात तेव्हा परमेश्वरीय अवतारी कार्यामध्ये त्या मनुष्य वेशामध्ये ती मायावेश धारण करते. नख चर्म रोमादी करोनी शुद्ध चैतन्यची ते. परमेश्वरीय अवतार कार्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्य देहामध्ये ही जड अज्जड चिज्जड एवं त्रिविध माया 3 प्रकारे तिथे व्याप घेते. जड माया शरीराला व्याप घेते समग्र नखाग्रापासून शिखाग्रापर्यंत. अज्जड माया दशवायू आणि दश इंद्रियांच्या ठिकाणी व्याप घेते म्हणजे तिथलं अधिष्ठान बनते. आणि चिज्जड माया मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरणाच्या ठिकाणी व्याप घेते म्हणजे तिथलं अधिष्ठान बनते. ती माया वेश धारण करते. आणि मायापूर म्हणजे मायेचं पूर्णत्व म्हणजे तिच्या समग्र शक्ती सामर्थ्याच्या निशी. आणि परमेश्वर आपल्या स्वयं अव्यक्तपर वस्तू भावाच्या ठिकाणी जे गुणधर्म ज्ञान विज्ञान आहे सर्व धारण करतात त्या मायेच्या पुराच्या म्हणजे पूर्णत्वाच्या द्वाराच. म्हणजे अव्यक्ती जशी केवळीची नित्य संबंधे माया असे, केवळाच्या नित्य संबंधाला माया आहे, तशी तो नित्य संबंध मूळचाच आहे, तो भंगूच नाही शकत. तिच्याशिवाय परमेश्वर यायचं म्हटलं तर येऊच नाही शकत पृथ्वी तलावर मानव देहामध्ये. अशक्य गोष्ट आहे. ती मीडियम आहे, माध्यम आहे आणि तिला सोडून येऊ नाही शकत. तिच्या सहितच अवतीर्ण होऊ शकतो आणि तिच्याद्वाराच मग तो अवतार घेऊन जीवांना ज्ञान प्रेम हे साधन मात्र आपल्या स्वयंस्वरूपीच्या ज्ञानप्रेम जडा शक्ती आहे त्या देतो. माध्यम तिला बनवतो मीडियम. ईश्वर्यादी करोनी सकळ ही धर्म माया संबंधेची तेथ. मायेच्या संबंधानेच त्या आनंद शब्द ईश्वर केवळ स्वरूपाच्या ठिकाणी वर्ततात. त्याचबरोबर जीवांना ज्ञान प्रेम साधन दिल्यानंतर अनुसरलेल्या ज्ञानी साधनवंतांना संयोग वियोग साह्य ये तिन्ही माया करी. परमेश्वरीय अवताराच्याच मनोधर्माने आज्ञेने ती जी ओळखणी माया आहे, ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापारू मायापुरी ईश्वराधीनू शक्ती व्यापारू. मायापूर परमेश्वरीय अवताराच्या सोबत ज्या ओळखण्या असतात ब्रह्मांडातील निचादिक्रमे उच्च कर्मभूमीपासून तर आदिमायेपर्यंतच्या 81 कोटी 1.25 लाख 9 देवतांच्या 10 देवतांच्या ओळखण्या त्या मायापुरी ईश्वराधीनू शक्ती व्यापारू. ते ईश्वरीय अवताराच्या अधीनच राहून व्यापार करतात सगळ्या. मायापुरी इतर शक्तितुल्य माया आणि ती माया त्या मायापुराच्या ठाई इतर देवतांच्या ओळखण्यांच्या तुल्यच असते. समान भाव असतो परमेश्वराच्या अवताराजवळ त्यांचा. आणि मग ती ओळखणी माया ती संयोग वियोग साह्य करते. संयोग करते म्हणजे तुम्हाला योग्य असं धर्माचरण घडावं, जीवांचा उद्धार व्हावा म्हणून एक दुसऱ्याच्या निमित्ताने अक्षरदाता जीव म्हणून गुरुनिमित्ताला संयोगात आणि संबंधात आणणे हा परमेश्वराच्या मनोधर्माने ती मायाच करते. ती घटना घडून आणते कोठून नेमकेन प्रकारे कशी. का तुम्हाला उचित धर्मक्रियाविधी घडाव्यात आणि तुमच्या जीवाची योग्यता व्हावी यासाठी तुम्हाला कोणी न कोणी ज्ञानीबोधवंत संयोग संबंधात आणून देते. का वियोग म्हणजे तुमची धर्म आणि ज्याच्यामुळे घटित होत असेल त्यामुळे तुम्ही धर्मापासून परावृत्त होणार असाल अशा प्रकारच्या तुमच्या जीवनामध्ये काही घटना घटित होण्याची वेळ येत असेल तर ती ओळखणी माया कोणी ज्ञानी बोधवंत आचारशील धर्मवान पुरुषाला निमित्त करून त्यापासून तुम्हाला परावृत्त करवते. सहाय्य आणि धर्ममार्गामध्ये तुम्ही जे काही परमेश्वर प्राप्तीला पूरक अशा क्रियाविधी आचरणात आणत असाल तर त्यामध्ये पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य. दैव जो परमेश्वर साधनदाता ईश्वरीय अवतार त्याचं सहाय्य असतं साधनवंत ज्ञानी पुरुषाला.
ते साह्य ओळखणी मायेच्या द्वारा करवलं जातं. मग हे सर्व मायेच्या स्वरूप संयोगानेच ऐश्वर्यादी करून सकळी धर्माचं कार्य त्या आनंद शब्द ईश्वर केवळ स्वरूपाच्या ठिकाणी वर्तत असतं. त्यामुळे त्या मायेला परमेश्वर या परमेश्वराच्या सच्चिदानंद स्वरूप भावामध्ये स्वीकृत केलेलं आहे. म्हणून सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकू आती असं म्हटलेलं आहे. सत शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे, आनंद शब्दे ईश्वरू बोलीजे. ते सत चित आनंद चित, ते चित शब्दे माया बोलीजे. ती माया सच्चिदानंद स्वरूपामध्ये संयुक्तिक भावाने स्वीकृत केली.